उन्हाळ्यामध्ये कैरी मिळायला लागली की आपण कैरीचे विविध प्रकार तयार करतो. त्यातीलच हा एक मस्त चटपटीत असा आपण कैरीचा प्रकार तयार करणार आहोत. एकदा बनवला ना की अगदी महिनाभर काय वर्षभर सुद्धा आपल्याला हे खाता येतं. प्रवासामध्ये किंवा लहान मुलांना ही आपल्याला कैरीची कँडी बनवून देता येते. अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी ही कैरीची कँडी तोंडाला चव आणते आणि मस्त अशी चटपटीत बनवून तयार होते. याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहूयात. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी अर्धा किलो या प्रमाणामध्ये ही तोतापुरी कैरी घेतलेली आहे. कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. देठाचा भाग काढायचा आणि मग कैरीची ही सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत. कारण कैरीची सालं हलकीशी तुरट अशी चवीला लागतात. त्यामुळे साल काढण्याने आपल्याला ही सगळी सालं काढून घ्यायची आणि कैरीच्या ओबडधोबड फोडी करून घ्यायच्या आहेत. यामध्ये हा जो बाठ्याचा भाग असतो की नाही किंवा कोळीचा भाग, तो सगळा काढून घ्यायचा आहे. अजूनही पूर्णतः कैरी अशी तयार झाली नाहीये, पण बघा हे असे उबडधोबड कसेही काप केलेत ना तरीही चालेल, कारण आपल्याला ही कैरी शिजायलाच ठेवायची आहे. पण हे असे अगदी लहान काप केले ना की कैरी शिजायला काही फारसा वेळ लागत नाही. अगदी या छोट्या छोट्या फोडींचा सहज एका शिट्टीमध्ये गाळ होतो. आता यामध्ये काही दालचिनीचे तुकडे आणि 5-6 काळे मिरीचे दाणे घालायचे आहेत. त्यानंतर 1 कप इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे. साधारण कपभर पाणी अर्धा किलो कैरीसाठी पुरेसं होतं. झाकण लावायचं आणि कुकरची फक्त 1 शिट्टी करून घ्यायची आहे. कुकरची 1 शिट्टी झाल्यानंतर बघा मस्त असा कैरीचा सगळा गाळ तयार झालेला आहे. आता हे आपल्याला चांगलं घोटून घ्यायचं आहे. पण तत्पूर्वी आपण यामध्ये जे घातलेले काळ्या मिरीचे दाणे आहेत ते सगळे आपण काढून घेणार आहोत. बरोबरीने जी दालचिनी घातली होती ती सुद्धा काढून घ्यायची आहे. आता हे चांगलं असं घोटून घ्यायचं किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेतलं ना तरीही चालेल. बघा मस्त अशी स्मूथ एकसंध पेस्ट तयार व्हायला हवी. अजूनही मी गॅस चालू केला नाहीये, पण आता गॅस आपल्याला चालू करायचा आहे आणि मग यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर हा साधारण 1 कप इतका कैरीचा गर होता, त्याकरता अर्धा कप इतकी मी साखर घातली, कारण आपण घेतलेली कैरी फारशी आंबट नव्हती. थोडंसं काळं मीठ घालायचं. जर का कैरी खूप आंबट असेल तर जेवढ्याच तेवढी साखर वापरली तरीही चालेल. गॅस आपण मोठा ते मध्यम ठेवलेला आहे आणि मोठ्या ते मध्यम आचेवर आपल्याला हे सतत असं ढवळत चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. साखर यामधली विरघळली की मिश्रण थोडंसं आपल्याला सैलसर वाटायला लागतं, पण लगेचच आणखीन आपण हे जसं जसं शिजवत जातो तसं या मिश्रणाला हलकीशी अशी छान चकाकी येते आणि मिश्रण पुन्हा असं घट्टसर व्हायला लागतं. थोडंसं मिश्रण ट्रान्सपरंट दिसतं आणि छान असं चकाकी आली, याचा अर्थ आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. बघा आधीपेक्षा थोडंसं मिश्रण घट्टसर झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. बरोबर 7 ते 8 मिनिटं मोठा ते मध्यम आचेवर मी हे शिजवून घेतलेलं आहे. आता आपल्याला एखादं असं खोलगट ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटाला थोडंसं साजूक तूप लावायचं किंवा तेल लावलं तरीही चालेल, कारण आपण ही ना जी कँडी बनवणार आहोत ती या ताटामध्ये आपल्याला ओतून ठेवायची आहे. त्यामुळे कडांना आणि सगळीकडे व्यवस्थित तूप आपलं लावून घ्यायचं आहे. आता हे आपलं जे तयार केलेलं मिश्रण आहे ते बघा अगदी मस्त छान असं शायनी तयार झालेलं आहे आणि तुम्हाला लक्षात आलं असेल तर अगदी ट्रान्सपरंट दिसत आहे. असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं या ताटामध्ये ओतायचं. एकदा हे ताट असं चांगलं टॅप करायचं म्हणजे सगळ्या बाजूनी एकसारखं मिश्रण पसरलं जातं आणि हे उन्हामध्ये 2 ते अगदी 3 दिवस, मी जाडसर थर पसरला आहे त्यामुळे 2 दिवसामध्ये हे आरामात वाळतं. आता बघा 2 दिवसानंतर याच्या कडा आपोआप सुटायला लागलेल्या आहेत आणि हे मिश्रण काहीसं असं घट्टसर तयार झालंय. अगदी आपण आंबापोळी वगैरे करतो की नाही तशीच ही आंबापोळी सारखंच हे मिश्रण तयार झालेलं आहे. पण हे कच्च्या कैरीचं असल्यामुळे छान असं चटकदार लागतं. बघा अगदी मस्त छान असं हे चकचकीत आणि मस्त ट्रान्सपरंट आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण याच्यात छोट्या छोट्या अशा वड्या तयार करून घ्यायच्या आहेत की जेणेकरून आपल्याला त्या खायला सुद्धा खूप सोयीच्या होतात. म्हणून या पद्धतीने सुरीने हे असे त्याचे काप करून घ्यायचे. बघा काय मस्त छान अशी आपली ही कैरीची कँडी बनवून तयार झालेली आहे. अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटतं. लहान मुलं असो, वयोवृद्ध असो, कधी कधी आपल्याला उलटी मळमळ असं कधीतरी होतं किंवा प्रवासामध्ये कधीतरी अनइझी फील होतं. अशा वेळेस तोंडात टाकण्यासाठी ही कँडी खूप उपयोगी पडते. त्यामुळे आता जर कैरीचा सीझन आहे तर तुम्ही अशी ही थोडीशी कँडी नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा.
बघा काय मस्त असं आपली ही कैरीची कॅन्डी बनवून तयार झालेली आहे. हवाबंद डब्यामध्ये जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली किंवा बर्नीमध्ये एखादी भरून ठेवली ना, तर अगदी वर्षभर सुद्धा खूप छान राहते. आता ही सगळी कैरीची कॅन्डी बघा अशी मस्त मोकळी सुटसुटीत करून घ्यायची आहे आणि मग एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून शक्यतोवर ठेवायची. ही सगळी मी अशी एकत्रित केलेली आहे. पण जर तुम्हाला आणखीन याला छान चटपटीत चव द्यायची असेल तर मग मात्र याचे आपण 2 भाग करू, कारण काही जी लहान मुलं असतात त्यांना तिखट नको असतं. पण मी आता इथे थोडंसं लाल तिखट घालणार आहे. याला छान चटपटीत चव यावी म्हणून चाट मसाला किंवा काळं मीठ घालायचं आहे आणि आपलं हे नेहमीचं साधं मीठ. हे एकदा छान असं मिसळून ठेवायचं. या कॅन्डीला छान हा सगळा मसाला असा चिकटला जातो. बघा मस्त अशी आपली ही चटकदार दुसऱ्या पद्धतीची कैरीची कॅन्डी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा या कैरीच्या सीझन मध्ये नक्की ही अशी कॅन्डी बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.